कोबीची भाजी आवडत नाही, मग झटकीपट बनवा अशा चवदार, टेस्टी, क्रिस्पी, कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या. खाता क्षणी आवडीने खातान. हे बघू शकता, मस्त बारीक चिरून कोबी घ्यायचा, पत्ता कोबी अशी बारीक चिरून घ्यायची, एका भांड्यामध्ये काढायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण, मिरची, जिरेचा कूट टाकायचा. हे बघू शकता, लसूण मिरचीचा कूट टाकायचा, वरून थोडेसे जिरे टाकायचे, थोडे सफेद तेल टाकायचे. त्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1-1.5 चमचा ज्वारीचं पीठ, त्यानंतर लागण तसं बेसन पीठ टाकायचं. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपण चवीनुसार मीठ, थोडासा धना पावडर, थोडीशी हळद, थोडा गरम मसाला. हे सगळे मसाले साहित्य थोडेसे हाताने चोळून घ्यायचे. मग थोडं थेंब पाणी टाकून ह्याचं घट्ट असं पीठ तयार करायचं. पाहू शकता, एका प्लेटला तेल लावून घ्यायचं, त्याच्यावर असं पूर्ण सेट करायचं. मग आपण आळूच्या वड्या जसं स्टीम करतो ना, तसे हे वड्या स्टीम करायचं. मग हे प्लेट खाली काढून घ्यायचं, एका चमच्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने असे लाईन पाडायच्या, वड्या पाडायच्या. थंड होऊन द्यायचं अगोदर. थोडंसं नॉर्मल गरम असतानाच ह्या वड्या कट करून ठेवायच्या. थंड झाल्या की मी एक वडी अशी सोडून काढायची आणि मग गरमागरम तेलामध्ये स्लो गॅसवर एकदम छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करा. ह्या कोबीच्या वड्या इतक्या चवदार, टेस्टी, खमंग लागतात ना, एकदा करून नक्की बघा. ज्यांना भाजी आवडत नाही ना, ते हा कोबीच्या वड्या तरी आवडीने खातील. इकडे बघू शकता, मस्त अशा ह्या कुरकुरीत कोबीच्या खमंग वड्या. एकदा नक्की करून बघा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा.